विधानसभेच्या जागेविषयी काय सांगतो? नाही, आता जागा वाटपाचा विषय नाही, आमच्या मुद्द्यावर आम्ही लढतो आहे सध्या. जागा हा नगण्य विषय आहे, पण मुद्दे फार महत्त्वाचे आहे. त्यावर आम्ही खरं तर पूर्ण निवडणूक ओढून नेऊ. आता जे जाती धर्माच्या आधार घेऊन आणि पैशाच्या ताकदीवर ज्या निवडणुका होत आहे ती व्यवस्थाच तोडून टाकायची आम्हाला. त्याच्यासाठी बॅट आम्हाला निवडणूक चिन्ह भेटलं आहे, याच्यावर आम्ही शक्कार मारणार. खास करून कुठल्या जागा आपण ताकदीने लढावं? आता आज मी घोषणा केली, चांदवडमध्ये गणेश निंबाळकर असेल आणि आपला निंबाळला गुरुदेव कांदे असेल, दोघांची आपण नाशिकमध्ये आता जिल्ह्यात घोषणा केली आणि अधिक 3 ठिकाणी आम्ही लगेच करू. एकंदरीत ती महाशक्ती तयार झाल्यावर मग त्याचं कसं जागा वाटप होते त्यानंतर चांदवडला जो दुष्काळाचा टिळा लागलेला आहे, चांदवडला तो दुष्काळाचा टिळा फक्त चर्चेसाठी विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लागल्यानंतरच येतो. यावरती आपण कसं काम करणार? 75 वर्षाचा फसवणुकीचा इतिहासच प्रहारला निवडून काढायचा आहे. निवडणूक आली म्हणजे प्रश्न किंवा एखादे मुद्दे जर गाजवत असेल तर ते चुकीचं ठरेल. आम्ही जे काही काम करतो ते मुळापासून करतो, मातीत राहून करतो. वरती जाऊन तशा भाषा आमच्याकडून होत नाही. एकदा चांदवड प्रहारच्या ताब्यात आल्यानंतर खरं तर दुष्काळ काय, इतरही ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहे त्या सगळ्या सोडवण्याचा एक व्यवस्थित प्रयत्न करू. मी माझ्या मतदारसंघातलं सांगतोय, मी आमदार व्हायच्या अगोदर 3च धरणं होते, आता मी तिथं 7 धरणं सुरू केली. 50 वर्षाच्या इतिहासामध्ये 3 धरणं निर्माण होतं आणि 20 वर्षात बच्चू कडू जर 7 धरणं निर्माण करून सर्वीकडे पाण्याची व्यवस्था करत असेल तर ते परिणाम इथं दिसेल. पुणेगाव कालव्याला जे पाणी येत होतं ते आता 4-5 दिवसापूर्वी बंद केले, याच्या पाठीमागे काही राजकारण वाटतं? मला वाटते पाण्यावर कोणी राजकारण करू नये, करत असेल तर मग त्याला आपण आळवं घेऊ. चांदवड तालुक्यामध्ये फक्त राजकारण केलं जातं, हे पाण्यावर केलं जातं अशी चर्चा आहे, काय सांगाल? आम्ही तो विषयच कायमचा व्यवस्थित करू, जेणेकरून प्रत्येकाच्या घरी आणि प्रत्येकाच्या शेतात पाणी देण्याची व्यवस्था करू. चांदवड तालुक्यात फक्त हातेड धरण हे फक्त राजकारणाच्या तोंडावर आहे, त्याच्यावरही राजकारण केलं जातं, या संदर्भात काय सांगाल? आमचं नावही प्रहार आहे, बॅटही प्रहार करतं आणि आमचा विचारही प्रहार आहे. त्याच्यानं हे विषय ज्यांनी 50 वर्ष सोडवले नाही ते आम्ही चुटकीभर सोडू. साहेब, एक शेवटचा प्रश्न असा असेल, सर्वसामान्य जनतेतून तुम्ही शेतकऱ्यांमधून आज तुम्ही निंबाळकरांचं नाव घेतलं. या ठिकाणी पैशाच्या जोरावर निवडणूक मारून दिल्या जाते आणि चांदवड देवळा हा एकत्र असल्या कारणाने एवढी ताकद आपल्या उमेदवारामध्ये पैशाच्या बाबतीत, काय सांगाल? निवडून यासाठी बच्चू कडूला पैसा लागला नाही आणि त्याच्या कार्यकर्त्याला पण